सिद्धिविनायक मंदिर कॉरिडॉरचं काम सुरू झालेलं आहे आणि आता आपण पाहतोय की नरदुल्ला टँक मैदान वाचवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आक्रमक झालेला आहे। आपल्यासोबत महेश सावंत आहेत, इथले स्थानिक आमदार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मैदान गिळंकृत केलं जातं असा थेट आरोप तुमचा? मैदान गिळंकृत करणार नाही, करू शकत नाही ते। आम्ही जिवंत असेपर्यंत तरी करू शकत नाही, पण तो मैदानामध्ये खेळण्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न ते करतात आहे। म्हणजे पार्किंगला आता समजा इथे पार्किंग अंडरग्राऊंड केली तर मेट्रोचं काम चालू होतं तेव्हाच प्रोव्हिजन करायला पाहिजे होती बाबा अंडरग्राऊंड पार्किंगची, तेव्हा केली नाही। तेव्हा खर्च त्यांनी केला, अमाप खर्च केला, आता परत अमाप खर्च करतात आहे। गव्हर्नमेंटचा पैसा चांगल्या गोष्टीसाठी वापरा असं आमचं मत आहे। फुकट एका ठिकाणी दोन दोन खर्च करू नका। तुम्ही आज या ठिकाणी पोहोचलात, पाहणी केली, काय तुमच्या निदर्शनास आलात? अधिकाऱ्यांशी पण तुम्ही बोललात, काय नेमकं बोलणं झालं? अधिकारी टोलवा टोलवी करतात आहे। ते म्हणतात आम्हाला आत्ताच गार्डन मिळालं हातात, गार्डन मिळून झालं त्यांना वर्ष झाला। आज बघा तुम्ही अंगारकी झाली, चला आम्ही मान्य करतो, रस्त्यावरती लोकांना त्रास नको म्हणून ते मैदान घेतात। मैदान घेतला, मैदानाला झाल्यानंतर त्यांचा सौजन्य आहे, बाकी सगळं स्वच्छता त्यांच्याकडे कर्मचारी आहे, सगळ्या कॉन्ट्रॅक्ट करतात। मैदान साफ करून आज बघा खिळे आहेत मैदानात, मुलं खेळणार, ते खिळे लागल्यानंतर काय होईल? हा इथे गोडाऊन करून ठेवला आहे, हा कॉन्ट्रॅक्ट कोणाला तरी एकाला दिला 100-50 कोटीचा, त्याच्या गोडाऊनमध्ये तयार झाला पाहिजे, येऊन चिटकवायचं ना त्यांनी तिथे। ही फुकटची जागा त्यांना मिळते, भाड्याने कुठेतरी घेतली असती, ही जागा पूर्ण मिळाल्या, इथे मुलं खेळली असती थोडी, इथे आम्ही प्रॅक्टिस करायचो, इथे पहिलं ब्रह्मा विष्णू महेशची प्रॅक्टिस व्हायची, तो मैदान गेला, जाऊ द्या। तुम्ही स्थानिक आमदार आहात, तुम्हाला विश्वासात घेतलं नाही? सदा सरवणकर म्हणतात की 500 कोटी मिळाले सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टला, इथे कॉरिडॉर बनणार आहे, देश विदेशातून लोक येतील, नाव होईल मुंबईचं। मुंबईचं नाव असा सिद्धिविनायकमुळेच होणार का? अगोदर मुंबईचं नाव नव्हतं का? देश विदेशी आतापर्यंत इथे भक्तगण आले नव्हते का, ज्यांनी त्यांनी आपली व्यवस्था केलेली? आता तुम्हाला जर एवढीच गरज आहे, आज 500 कोटी तुम्हाला मिळाले सुशोभीकरण, त्याच्यात अजून 500 कोटी घ्या, आजूबाजूचा परिसर डेव्हलप करा आणि तिकडची जागा घ्या पार्किंगला, पार्किंग स्लॉट बनवा, एक मोठी पार्किंगची बिल्डिंग बनवा। गव्हर्नमेंट देऊ शकतो तुम्हाला 500 कोटी, असेच खर्च करायला दिले तर आणि 500 कोटी देतील। आजूबाजूचा डेव्हलप केल्यानंतर उरलेली जागा तिथे कमर्शियल काय बांधू नका, तिथे पार्किंग स्लॉट बांधा। नक्कीच भविष्यातलं तुमचं पुढचं पाऊल काय असेल आणि जर तुमचं ऐकलं नाही अधिकाऱ्यांनी तर काय करणार? मी त्या सगळ्या ट्रस्टींना सांगतो, आव्हान चांगल्याने सांगतोय, स्थानिक लोकांशी लोकप्रतिनिधींशी बोलल्याशिवाय तुम्हाला काम करायला देणार नाही। आमची बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतो थेट इशारा दिलेला आहे आणि स्पष्टपणे म्हटलेलं आहे की स्थानिक प्रतिनिधींना विश्वासात घ्या, अन्यथा इथे काम करू देणार नाहीये। सिद्धिविनायक कॉरिडॉरसाठी शासनानं 500 कोटी जे आहेत ते मंजूर केलेले आहेत आणि याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे। मात्र याला आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा कडाडून विरोध असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।